नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एज या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शब्दसंग्रह हा आपला मराठी व्याकरण सिरीज मधला जो महत्त्वाचा टॉपिक आहे. शब्दसंग्रह हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, की शब्दांची निवड आणि भाषेमध्ये जर शब्द आपल्याला व्यवस्थित निवडता आले तर ते आपली भाषा प्रभावी बनवत असते मित्रांनो. आपल्या शब्दांची जी निवड आहे, निवड करण्याची आपली जी क्षमता आहे, त्याच्यापासून आपले काय होत असते, भाषेला वेगळा दर्जा मिळत असतो. आता ही भाषा सुधारण्यासाठी शब्द महत्त्वाचे असतात. एका एका शब्दाला अनेक अर्थ असतात, पण समान अर्थाचे शब्द म्हणजे कोणत्याही शब्दाचा मित्रांनो समान अर्थ नसतो. जसं आता या ठिकाणी तुम्ही बघाल, तलाव शब्द आहे आपला. तलाव आणि सरोवर याच्यामध्ये मित्रांनो फरक आहेच, नक्कीच आहे. तलाव आणि सरोवर मध्ये फरक आहे, पण काही ठिकाणी सरोवर आणि तलाव यांना एकत्र मानलं जाऊ शकतं. अशा पद्धतीत म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरोवर आला म्हणजे तलाव आलाच असं म्हणता येणार नाही. कारण तलाव आणि समुद्र याच्यामध्ये मित्रांनो नक्कीच फरक आहे. मग हा फरक जो आहे, या फरकालाच काय करता येतं, आपण भाषेमध्ये मांडत असताना म्हणजे काय असतं, कधी कधी बोलताना आपल्याला म्हणायचं एक असतं आणि होऊन एक जातं. बघा आता, जयंती हा सुद्धा जन्मलेलाच दिवस असतो, बरोबर. आणि वाढदिवस हा सुद्धा काय असतो, जन्मलेला दिवस असतो. पण जयंती कोणाची असते, जे मृत झाले अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीची काय असते, जयंती असते. आणि वाढदिवस कोणाचा असतो, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा, जिवंत असणाऱ्यांचा काय असतो, वाढदिवस असतो. आणि जे एक्सपायर झालेले आहेत, जे लोक आहेत, त्यांचं जे म्हणजे महान लोक आहेत, महान कोणीतरी आहेत, त्यांचा जन्म तो काय असतो मित्रांनो, जयंती असतो, बरोबर ना. त्याच्यानंतर असे जे शब्द आहेत, अगदी वेगवेगळ्या अर्थाचे शब्द असतात, पण त्याचे काही ठिकाणी समान अर्थ असतात, म्हणून आपण त्याला समानार्थी शब्द म्हणतो. आता ह्या समानार्थी शब्दांची जादू आहे मित्रांनो. हे समानार्थी शब्द म्हणजे कुठं कुठं कोणत्या कोणत्या अर्थाने कसे शब्द आहेत, आणि प्रत्येक म्हणजे शब्दाला कधी काय म्हणता येईल हे आपल्याला समजल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला कवितांचे अर्थ बऱ्यापैकी समजत असतात. बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या लोकांच्या बोलण्यातले आपल्याला अर्थ समजत असतात. त्यासाठी आपल्याला शब्दार्थ आणि शब्द भांडवल जे आहे ते आपलं अगदी चांगलं असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपला जो मराठी व्याकरणातला शब्दसंग्रह टॉपिक आहे, याच्यामध्ये डोळा म्हणजे काय आहे, नयन आहे. डोळा म्हणजे अंबक आहे. डोळा म्हणजे लोचन आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, डोळ्याने रूप बघितल्याच्या नंतर किंवा बघत असताना रूप पाहता लोचनी. लोचन म्हणजे काय, डोळा. नयन म्हणजे काय, मुलींचे नाव आहेत मित्रांनो नयन. आपल्याला त्या नयनकडे जायचं नाही. नयन म्हणजे काय, आपला डोळा. नंतर नेत्र चक्षु बघा, चक्षु सुद्धा डोळ्याचाच एक समानार्थी शब्द आहे. त्यानंतर अक्ष. आता अक्षु चक्षु असं लक्षात ठेवा काहीतरी, बरोबर ना. चक्षु अक्षु काय, डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत. हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी मित्रांनो थोडेसे तुमच्या भाषेत तुम्ही थोडंसं लक्षात ठेवलं तरीही फरक पडत नाही. अक्षु चक्षु नेत्र हे जे आहेत हे कशाचे, डोळ्याचे आहेत मित्रांनो. अक्षु नका म्हणू याला, पण लक्षात ठेवण्यासाठी म्हणला तरी चालेल. डोके म्हणजे काय मित्रांनो, मौळी, मस्तक, शीर. आता मस्तक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शीर सर्वांना माहिती आहे, शीर्ष सर्वांना माहित असेल बघा. शीर्ष बिंदू आपण ते कालच बघितलं होतं मित्रांनो. मराठी मधला जो अनुस्वार आपण जो टॉपिक बघितला होता, अनुनासिके जो टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यामध्ये शीर्षबिंदू हा शब्द होता. शीर्षबिंदू म्हणजे काय, शीर्ष म्हणजे डोके, आणि डोक्यावर असलेला बिंदू म्हणजे काय, टिंब, तो म्हणजे काय, शीर्षबिंदू. असा काय होता मित्रांनो, तो शब्द होता. शीर्ष म्हणजे काय आहे मग, डोके. मूर्धा म्हणजे काय आहे मित्रांनो, डोके. आता बघा, आपल्याला हा मूर्धा शब्द अगदी मराठवाड्यामध्ये मित्रांनो, आमच्या आजी आजोबांच्या काळात मला तो मूर्धा शब्द ऐकायला भेटला होता. म्हणजे आजी आजोबांच्या भाषेमध्ये आजही तो मूर्धा शब्द आहे. पण तो मूर्धा शब्द ते मुर्दा अशा अर्थाने वापरतात. ह्याचा मुर्दा पाडू, ह्याचा अमुक करू, म्हणजे असं जे बोलण्याची पद्धत आहे मित्रांनो. तर तो मूर्धा पाडू म्हणजे काय, शिरच्छेद करू, याचा मुर्दा पाडू, अशा पद्धतीचा काय आहे मित्रांनो, तो शब्द असतो. त्याचा मुर्दा पाडला देवाने, अशा शिव्या सुद्धा दिल्या जातात मित्रांनो जुन्या काळातल्या. ह्यामध्ये मूर्धा हा शब्द असतो, पण त्याच्यामध्ये ते काय,
एक बोलण्याच्या ओघातून त्यांच्याकडून मूर्धा हा शब्द होऊन गेलेला आहे त्याचा. मूर्धा हेही लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर ढग. ढग म्हणजे काय? जलद. जलद, आता जलद शब्द म्हणजे तेज हा शब्द सुद्धा याच्यासाठी सुद्धा समानार्थी शब्द असू शकतो. जलद म्हणजे फास्ट. मग आता तेज साठी आपण ढगाला तेज म्हणू शकतो का? नाही मित्रांनो. जलद, जल म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, जलद म्हणजे पाणी देणारा. अंबू म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, अंबुद म्हणजे पाणी देणारा कोण? ढग. पयोधर, पय म्हणजे पाणी, पयोधर, पय म्हणजे पय ज्याने धरून ठेवलंय तो कोण? पयोधर. बघा आता गिरीधर असा शब्द आहे आणखी. गिरी या ठिकाणी पर्वताला गिरी शब्द आलेला आहे. गिरी शब्द आणि तो धरून ठेवलेला गिरीधर. गिरीधर कोणी पर्वत करगळेवरती उचललेला आहे मित्रांनो? तो गिरीधराने उचललेला आहे. मग तो गिरी हा म्हणजे पर्वताचा शब्द आहे, धर म्हणजे धरून ठेवणारा. तसंच पय म्हणजे पाणी, पयाला धरून ठेवणारा कोण? ढग म्हणजे कोण? पयोधर. पयोद, पय म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा, पयोद म्हणजे पाणी देणारा कोण? ढग. अभ्र, अभ्र म्हणजे काय मित्रांनो? अभ्र म्हणजे सुद्धा ढगच आहे. त्यानंतर मेघ. मेघ सर्वांच्या ओळखीचा शब्द आहे की रे. घन, घन निळ सावळा. बघा त्या ढगामध्ये असणारा तो ढगासारखा जो निळा सावळ्या कलरचा आहे तो श्रीकृष्ण त्याला घन निळ सावळा. ढगाची उपमा देत मित्रांनो त्याला काय आहे? घन म्हणजे सुद्धा काय आहे मित्रांनो? मग ढग आहे. नंतर अब्द. अब म्हणजे पाणी, अबू म्हणजे पाणी आणि द म्हणजे काय? अबुद, अब्द. अब्द म्हणजे काय आहे मित्रांनो? ते सुद्धा काय आहे? ढगच आहे. निरद, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी. निरद म्हणजे देणारा, नीर देणारा. नीर म्हणजे काय? पाणी. निरद म्हणजे काय? पाणी देणारा कोण? ढग. अशा पद्धतीने मित्रांनो शब्दांची थोडीशी फोड करून जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे निश्चित लक्षात राहतं रे. आणि याच्यावरती प्रश्नही येतात. म्हणून हे लक्षामध्ये ठेवणंच गरजेचं आहे. अरे रील्स बघायला गेला तर तुम्हाला अगदी एन्जॉय वाटेल, मस्त मज्जा येईल आणि काही नाही, धडामधूम 2-3 तासाचा तुम्ही काय करणार? बुकना वाजून टाकणार त्या ठिकाणी. 2-3 तास तुम्ही त्या ठिकाणी घालवाय तयार आहे आणि इथं 2-3 मार्क मिळणार आहेत तुम्हाला. यासाठी तुम्ही 15-20 मिनिटं देऊ शकत नाही. अरे काय आहे ते? अभ्यास करण्याला चव काय मग तुमचा? काय नाही. त्यासाठी काय मग हे शब्दांकडेही लक्ष द्या मित्रांनो थोडंसं. तलाव, तलाव म्हणजे तडाग. त्यानंतर सरोवर, कासार आणि सारस. आता हे जे शब्द आहे सारस आणि सरोवर जरा जरा एकदम समानार्थी म्हणलं तरी चालेल. बऱ्याच म्हणजे 95% काय येतं? एकमेकांना रिप्लेसेबल शब्द आहेत सारस आणि सरोवर. नंतर तलाव, तडाग, कासार हे जे शब्द आहेत ही सगळी शब्द 100% कोणताही शब्द कोणत्यालाही रिप्लेसेबल नसतो. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी त्या शब्दाला काढून हा टाकला तर त्याचा अर्थ योग्य होईलच असं नाही. बरोबर. याच्यामध्ये तलवार हा जो पुढचा शब्द आहे, तलवार म्हणजे काय मित्रांनो? हे काय आहे? ड आहे का? हे ड आहे का न आहे मित्रांनो? बघा मराठी ग्रामर मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे मी. हा काय आहे? वाङ्मयाचा न आहे. न. खंग, खंग म्हणजे काय? तलवार आहे मित्रांनो. समशेर म्हणजे तलवार आहे. खंग म्हणजे तलवार आहे. तलवारीचा काय आहे? खंग किंवा खडग. खडग असं सुद्धा वाचू शकता तुम्ही त्याला लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर तोंड. तोंड म्हणजे काय मित्रांनो? आनन. आनन पानन, आनन पानन. गाणं कुणाला आठवतं मित्रांनो? आनन पानन, आनन पानन गोविंदाचं गाणं आहे मित्रांनो, हातकडे पिक्चर मधलं. तोंडामध्ये पान टाकलं, आनन पानन. तोंड म्हणजे काय? आनन. मुख. मुख म्हणजे काय मित्रांनो? तोंड. आणि वदन म्हणजे काय आहे मित्रांनो? तोंड. त्यानंतर तारुण्य. तारुण्य शब्द आहे बघा याच्यात. यवन. यवन म्हणजे काय? तारुण्य. नंतर जवानी. आता जवानी सगळे जवानीत आहेत मित्रांनो. बघा जवानीचे जे फरक आहेत आणि जवानीचे जे परिणाम आहेत ते सर्वांवर पडलेले असतात आणि मग आपण काय म्हणतो? नाही आता मुलगा जरा जवान व्हायला लागलेला आहे. जवान म्हणजे काय? अरे बाउंड्रीवरचे जे जवान जाऊन रक्त सांडवतो ना तो जवान खरा जवान आहे मित्रांनो. उगा कोणाच्या तरी मागे पळण्यामध्ये जवानी घालवणे ही जवानी नव्हे.
मित्रांनो, जवानीमध्ये आपण अत्यंत कष्ट उपसू शकतो, आपण अत्यंत मेहनत करू शकतो, आपलं शरीर आपल्याला साथ देतं. तोपर्यंत एखाद्या भांगारडीच्या मागे लागण्यात काही तुम्ही आयुष्य घालू नका मित्रांनो. हो ठीक आहे, प्रेम करा, प्रेमाच्या बाबतीत मी तुम्हाला नाही म्हणत नाही, पण प्रेम कसं असावं, दर्जेदार असावं मित्रांनो. उगा कोणतरी एकीचे 7-8 बॉयफ्रेंड आणि तिच्याबरोबर परत तुम्ही तिच्या नादात असल्या भानगडीत पडू नका, असल्या भानगडीत आपली जवानी वायाला घालू नका मित्रांनो. जवानी म्हणजे काय म्हणतो, तारुण्य. तारुण्य काय आहे, तारुण्य म्हणजे काय, तारुण्य हा शब्दाचा मित्रांनो शब्दशः अर्थ तुमच्यासाठी सांगतो, तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगतो. तारुण्य म्हणजे काय, की बाबा मी अशा समुद्रात पडलेलो आहे, या ठिकाणी आपला जन्म झालाय ना, जर एखाद्या शार्कने आपल्याला आता गिळलं. मला यासाठी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या गोष्टीमध्ये बघा, पात्र आहे एका माणसाचा जो जन्म झाला तो समुद्रात झाला आणि त्याला तरुण जेव्हा किनाऱ्यावरती यायचं असतं, तो किनाऱ्यावरती आल्याच्या नंतर काहीतरी एखादं मोठं काम करू शकतो. अशा पद्धतीचा आपला जन्म सुद्धा एका समुद्रात झालेला आहे आणि आपल्याला गिळण्यासाठी मोठमोठे शार्क आहेत मित्रांनो. या शार्क मध्ये आपले डिस्ट्रॅक्शन्स असतील, आपल्या भावकीतले शेजारी आपले असतील, ज्यांना आपण भावकी शेजारी म्हणण्यापेक्षा मित्रांनो हितचिंतक म्हणू, ज्यांना आपलं हित, स्वतःच्या हितापेक्षा आपलं हित त्यांना महत्वाचं असतं. बघा, एखाद्या शेजाऱ्याचा मुलगा किंवा एखाद्याचा मुलगा जर, किंवा तुम्ही अभ्यास करत आहात आणि तुम्हाला नोकरी लागली नाही मित्रांनो, तर शेजारी काय म्हणतो, शेजारी त्याला विचारतो, तुमच्या वडिलांना विचारतो, अरे मुलाचं सिलेक्शन झालं का नाही कुठं, आणि ह्याचा मुलगा काय पारावर बसून दारू पित असतो आणि पारावर बसून गोवा मावा खाऊन पिचकाऱ्या मारतो. अरे खरं तर यांना अधिकार सुद्धा नसतो, पण हे असे हितचिंतक असतात की तुमचं आणि तुमच्या वडिलांचं मनोधैर्य मित्रांनो खचवण्याचं कार्य हे करत असतात. हे असल्या लोकांच्या समोर आपल्या वडिलांची मान झुकता कामा नये आणि आपलीही झुकता कामा नये. अरे काय झुकायचं कारणही नाही आणि यांच्यामुळे आपल्याला काही परिणाम होऊ देत जाऊ नका मित्रांनो. आपण चांगलं काम करतोय हे तुम्हाला माहितीये, मला माहितीये, तुमच्या आईवडिलांना माहितीये. बस बाकी जे बोलणारे असतात, बोलतच असतात, त्यांचा मुलगा स्वतः काय करतो हे त्यांना माहित नसतं. ते फक्त काय करायचं, पारावर बसलं म्हणजे कोणावर तरी काहीतरी बोलायचं, टीका टिप्पणी करायची, म्हणून भावकीतल्या व्यक्तींवर काहीतरी बोलून जायचं. अशा बऱ्याच जणांच्या रीती असतात मित्रांनो. बऱ्याच जणांच्या म्हणजे प्रत्येक जवळपास 99% लोकांच्या भावक्या सुद्धा अशा असतात. तारुण्य काय आहे मित्रांनो, तारुण्य, तारणे म्हणजे काय मित्रांनो, तारणे म्हणजे वाचवणे. तुम्ही कुठेतरी एखाद्या संकटात पडलात आणि तुम्हाला तारून न्यायचं काम कोण करत आहे, ते तुमचं तारुण्य करत आहे. म्हणून या तारुण्यात तुम्ही तुमचं कष्ट झेपवण्यासाठी, तुम्ही कितीही मेहनत करण्यासाठी तुमचं शरीर तुमची साथ देत असतं. म्हणून याला काय म्हणतात, तारुण्य. मी आता एखाद्या कशात तरी संकटात पडलोय, मला या संकटातून तारुण्य, असा मित्रांनो या तारुण्याचा अर्थ लक्षात ठेवा. तारुण्य म्हणजे काय, जवानी, जेव्हा आपलं शरीर आपल्याला फुल साथ देत असतं. ज्वानी, ज्वानी बघा, ज्वानी हे गाण्यामध्ये आहे मित्रांनो. हे ज्वानी ते जानी वाला ज्वानी नाही, हे ज्वानी काय आहे, हे ज्वानी म्हणजे जवानीचं ज्वानी आहे मित्रांनो, जे अपभ्रंश होऊन काय केलेलं आहे, जवानीचं ज्वानी शब्द तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे मित्रांनो दिवस. दिवस म्हणजे वार, दिवस म्हणजे वासर. बघा आता हे वासर बऱ्याच जणांच्या लक्षात राहणार नाही, वासर शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. मी या ठिकाणी जे शब्द घेतले ती सर्व शब्द स्कॉलरशिपच्या परीक्षा असू द्यात किंवा मग आतापर्यंतच्या सरळ सेवा, बँकिंग, याच्यामध्ये जे सर्व क्षेत्रांमध्ये मित्रांनो जे मराठी व्याकरण ज्या ठिकाणी वापरलेलं आहे, ते सर्व मराठी व्याकरणातलं स्कॉलरशिप पासून ते तुमच्या अगदी कंबाईन मेन्स आणि MPSCच्या सुद्धा मराठी व्याकरणात जे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, ते सर्व शब्द संग्रह मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि तेच अर्थ जास्तीत जास्त मित्रांनो रिपीटेड होत असतात, हे तुमच्यापर्यंत मी शब्द घेऊन आलेलो आहे. दिवस म्हणजे अहन, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. दिन तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे. हा दिन म्हणजे काय, दिवस. आणि हा जो दिन आहे मित्रांनो आपला दुसरा वाला, दुसऱ्या व्हॅलेंटाईनचा दिन म्हणजे काय आहे मित्रांनो, तो गरीबवाला दिन आहे. हे व्हॅलेंटाईन सुद्धा किती फरक करतात बघा. या व्हॅलेंटाईन सुद्धा खूप फरक करत असतात, म्हणून मित्रांनो अगदी बारकाईने लक्ष द्यायचं असतं याच्याकडे. हा दिन म्हणजे दिवस. दूध, दूध म्हणजे पय, दूध म्हणजे क्षीर, दूध म्हणजे काय, दुग्ध. आता हे क्षीर लक्षात ठेवताना मित्रांनो तुम्ही खीर म्हणा याला, ह्या क्षीरला तुम्ही खीर म्हणा, काय फरक पडतो लक्षात ठेवायचंय ना फक्त. याला खीर म्हणा. दूध, पय, क्षीर, दुग्ध. दुग्ध तुम्हाला माहिती आहे दुधालाच म्हणतात. क्षीर तुम्ही खीर लक्षात ठेवली, दुधाची खीर ते लक्षात येईल. पय म्हणजे दूध लक्षात ठेवून द्या. त्यानंतर देह, शरीर, तन, तनु, तन, काया, वपू. बघा आता अभंग आहेत काही,
शिनली काया मित्रांनो कोणत्या तरी अभंगात आहे, मला पूर्ण तो अभंगात नाही, पण शिनली काया म्हणजे शरीर थकलंय रे, असं ते देवाकडे प्रार्थना करत आहे कुठल्या तरी गोष्टीत. कोणत्या तरी संत महात्म्यांचा तो अभंग आहे, पण त्याच्यामध्ये शिनली काया असा शब्द आहे. काया म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ते शरीर आहे. तन म्हणजे शरीर, तन मन धन से काम करोगे तो सब कुछ होगा. शरीराने साथ दिली, मनाने साथ ठेवली, मन असं भटकलं नाही पाहिजे. नाहीतर शेजारी कोणीतरी आता एखादी मस्त सेंट मारून आलेली मुलगी बसलीये आणि आपला अभ्यास करत असताना कंटिन्यू ते नाकामध्ये तो स्मेल जात आहे सेंटचा, आणि आपलं लक्ष असं पुस्तकावर असं बघतोय पुस्तकामध्ये. असा अभ्यास करून मित्रांनो कधीही कुणी पास होत नसतं. आणि ते जे आकर्षण आहेत ती थोड्या वेळापुरती आहेत. तुम्ही पास झालात तर तुम्हाला तिच्याही पेक्षा चांगल्या सुंदर्या मिळतील, आणि तुम्हाला जर काही तुमचं सिलेक्शन नाही झालं तर जे सेटिंग झालेली असेल तुमची ती सुद्धा मित्रांनो तुम्हाला मिळणार नाही. हा माझा शब्द आहे, माझा शब्द नाही मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. नंतरचा जो दारिद्र्य शब्द आहे मित्रांनो, दरिद्री. दरिद्री बघा, आता हेच कोण असतात मित्रांनो, असे करणारे कोण असतात, असे दरिद्री असतात मित्रांनो. ते त्यांच्या जास्त नादी लागायचं नाही, आणि एखादा सांगायला लागला ना, बघ तुझ्या शेजारी अशी आली तशी आली ही आली ती आली, अजिबात नाही मित्रांनो. आपल्याला 2 ते 3 वर्ष फक्त मेहनत करायची, आणि मेहनत करूनच आपण काहीतरी एक यशस्वी होणार आहोत, आणि म्हणून आपण अभ्यास करायचा असतो मित्रांनो. बघा, हा दरिद्री माणूस आपल्या शेजारी असता कामा नाही. दरिद्री म्हणजे एकदम असा निर्धन किंवा खंक, खंक एकदम असा खंगलेला मित्रांनो. तो खंक म्हणजे काय, खंगलेला, एकदम एकदम कामातून गेलेला, तो काहीच त्याच्याकडे नाही असा तो खंक, असा तो दरिद्री. आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पैसा पाण्याचं बोलायचं नाही, आपला बिझनेस नाही मित्रांनो. दरिद्री म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत दरिद्री. दरिद्री म्हणजे ज्याच्याकडे नॉलेज नाही तो दरिद्री. त्याच्यानंतरचा दैत्य शब्द आहे मित्रांनो. दैत्य शब्द म्हणजे काय, दैत्य म्हणजे असुर, दानव आणि राक्षस. देव दैत्य हे विरोधार्थी शब्द आहेत. देवामध्ये सूर आहे, हा सूर आहे तो देव, असुर आहे तो दैत्य राक्षस. देव राक्षस विरोधार्थी शब्द, असुर सूर विरोधार्थी शब्द. मित्रांनो तुलनात्मक हे असं जरी लक्षात ठेवलं तरीही हे जास्त इफेक्टिव्हली लक्षात राहतं. त्याच्यानंतर दानव जो शब्द आहे तो दैत्यालाच वापरला जातो. देव दानव हे सुद्धा विरोधार्थी शब्द आहेत मित्रांनो. देऊळ, देऊळ लक्षात ठेवा, देऊळ, राऊळ, मंदिर, देवालय. आलय बघा, आता देव अधिक आलय, देवालय. आलय म्हणजे घर, आणि देव म्हणजे देवाचं घर, म्हणजे काय, देऊळ, बरोबर. नंतर जो आपला आहे देव, देव म्हणजे सूर, देव म्हणजे ईश्वर, देव म्हणजे अमर, देव म्हणजे निर्मिक. देव म्हणजे काय मित्रांनो, निर्मिक. देव म्हणजे अमर, देव म्हणजे सूर, देव म्हणजे ईश्वर, देव म्हणजे अमर, देव म्हणजे निर्मिक, देव म्हणजे विधाता. हे विधात्या तुझ्या विना विठुराया, गाणं आहे मित्रांनो ते. तर त्याच्यामध्ये देवाबद्दल सुद्धा बरेच नवनवीन शब्द वापरलेले आहेत, तेही तुम्हाला मित्रांनो ही शब्द पाठ केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतील. नंतरचा आपला शब्द आहे धनुष्य. बघा, आता धनुष्याला धनु म्हणतात, चाप म्हणतात, कोदंड म्हणतात, आणि कारमुक सुद्धा म्हणतात मित्रांनो. रामाने चाप उचलला, रामाने कोदंड उचलला, रामाने काय केला, कारमुक उचलला मित्रांनो. असे नवनवीन शब्दांचा प्रयोग वाक्यामध्ये करा तर तुमच्या ते शब्द लक्षात राहतील. या शब्दांमुळे मित्रांनो तुमच्या शब्दाला किंमत येईल, तुम्हाला किंमत येईल, तुम्ही पास होणार आहात मित्रांनो. ही शब्द पाठ करा. धनुष, धनुक, चाप, कोदंड, कामुक, कारमुक. कामुक नाही मित्रांनो, कारमुक. कारमुक आणि कामुक याच्यामध्ये खूप फरक आहे. धन, संपत्ती. धन म्हणजे संपत्ती, संपत्ती, द्रव्य. द्रव्य बघा, आता द्रव, द्रव्य ही जी शब्द आहेत याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. त्यातला हा द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे काय आहे, तर संपत्ती आहे. स्थायू, द्रव, वायू. आणि हे काय आहे, द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे साधन, संपत्ती, पृथ्वी तलावरची जी काय गोष्ट आहे ती काय आहे, द्रव्य आहे. हे विश्व द्रव्याचे आम्हाला 8वीला का 9वीला मित्रांनो हा एक धडा होता विज्ञानमध्ये. हे विश्व द्रव्याचे. द्रव्य म्हणजे काय मग, धन, संपत्ती, संपदा, दौलत. त्यानंतर धूर्त. धूर्त, लबाड, लांडगा. बघा, धूर्त कोल्हा, धूर्त कोल्हा आणि काहीतरी असे मित्रांनो काय आहेत. एक बोधकथाही होते आम्हाला, मला पूर्ण आठवत नाही ते. धूर्त काहीतरी आणि लबाड, लांडगा वगैरे असे काहीतरी होते. त्यानंतर लुच्चा. लुच्चा सुद्धा कशाला म्हणतात, धूर्तला म्हणतात. एखाद्याचं लुटून खाणारा लुच्चा, अगदी लुच्चा, लफंगा आदमी म्हणतो आपण त्याला.
भांडखोर, कसबाती. बघा आता हे धूर्त लोक असतात ना, ते काहीतरी स्वतःच असं करून बसतात आणि पुन्हा तेच भांडायला तयार होतात आणि असं दाखवतात की नाही बाबा आपलं काय नाही, याच्यात आपला काही संबंध नाही. हे धूर्त लोक भांडखोर सुद्धा लय असतात मित्रांनो. म्हणजे कॉन्फिडन्स एवढा, ही जे धूर्त लोक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी कितीही कुणाशी भांडतील, काहीही करतील, अशी धूर्त लोक मित्रांनो, या धूर्त लोकांपासून सुद्धा सावध राहत जा. कसबाती लोक सुद्धा म्हणतात याला. आता बघा, जसबाती आणि कसबाती हे सुद्धा दोन वेगळे वेगळे हे आहेत मित्रांनो. जसबाती माणूस स्वतःच्या ह्याच्यासाठी काहीतरी काहीही करू शकतो आणि धूर्त म्हणजे कसबाती माणूस, तो स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्यासाठी वाईट काहीतरी करू शकतो. त्यानंतर नदी हा शब्द आहे. नदी सरिता सर्वांचा पाठ असेल. तटिनी, बघा आता हा तटिनी शब्द, नदीला काय आहेत रे, दोन्ही साईडला दोन तीर आहेत, दोन किनारे आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, नदी तट. तट म्हणजे किनारा, नदीच्या दोन्ही कडा. तटिनी, ज्याला दोन तटे आहेत ते कोण, तटिनी, ती कोण, नदी. त्यानंतर तरंगिणी, त्याच्यामध्ये बघा आता काय काय तरंगत असतं ते तुम्हाला सर्वांना माहित असेल मित्रांनो. गावाकडे असा एक समज असायचा की, म्हणजे मला आठवतं की जेव्हा नदीला पाणी येतं आणि गावाकडील तेव्हा बोरवेल्स नव्हते मित्रांनो, तेव्हा असे बाथरूम वगैरे नव्हते. जुन्या काळातलं मला आठवतं, तेव्हाच्या बायका नदीवरती धुणं धुवायला जायचे मित्रांनो, आणि धुणं धुण्यासाठी नदीवरती गेल्याच्या नंतर जी जुनी कापडं आहेत ते असे नदीत पाण्यात सोडून द्यायचे. जाळून कपडा जाळायचा नाही असा जुन्या माणसांचा समज होता, आणि ते काय करायचे, नदीमध्ये पाणी सोडून द्यायचे, कपडे सोडून द्यायचे, नदीच्या पाण्यामध्ये कपडे सोडून द्यायचे. त्याने मित्रांनो पाण्याचं प्रदूषण व्हायचं, जलप्रदूषण व्हायचं, त्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये ते कपडे काय व्हायचे, तरंगत जायचे. हे मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय, ते कपडे तरंगत जायचे. ते तरंगून नेते ती कोण, तरंगिणी. त्याच्यानंतर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपला रोजचा डायलॉग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचे स्टडी विथ एजे या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार मित्रांनो, नमस्कार म्हणजे काय, वंदन करतो, अभिवादन करतो मित्रांनो तुमचं. प्रणिपात 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 घातला, नमस्कार घातला मित्रांनो मी तुम्हाला, नमन केलं. अरे तुम्ही सगळेजण भावी अधिकारी आहात, भावी पोलीस आहेत, आणि आणखी तुम्हाला काय व्हायचं आहे ते, तुम्ही भावी सिव्हिल सर्वंट आहात, भावी नागरिकांच्या सेवेत तुम्ही रुजू होणार आहात. तुम्हाला नमस्कार घातलाच पाहिजे मित्रांनो. काय आहे, नमस्कार, नमन, प्रणिपात, अभिवादन, वंदन. आता बघा हा नवरा. नवरा, आता नागोबा म्हणलो ना आम्ही, बऱ्याच लेडीज काय म्हणतात, नवऱ्याला नागोबा सुद्धा म्हणतात. मी नागोबा म्हणलो नाही, नवरा म्हणलो. नवरा, नवरा, पती, कांत, भरता. बघा आता हा भरता, भ्राता, भारता, भ्रतार हे शब्द आहेत मित्रांनो, जरा जरा सारखे वाटतात. भार्या शब्द, भार्या बायकोला म्हणतात, आणि भरता कोणाला म्हणतात, नवऱ्याला म्हणतात. भरता, पती, कांत. बघा आता हा कांत म्हणजे पती, आणि इथं कांता म्हणजे पत्नी. बघा पती, पत्नी, हा हे शब्द मॅच होणारे शब्द आहेत. कांत, कांता, भरता, भार्या. आणखी आहेत का काही रे, बघा नसतील, चला. धव म्हणजे पती. बघा आता हा धव पती तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला याच्यानुसार काही एखादा आणखी यमक जुळणारा शब्द जरी आठवत असेल तर हे तुम्हाला काय नवऱ्यासाठी शब्द बरेच आठवतील मित्रांनो. भरता, भ्रतार, पत्नी. पत्नी म्हणजे काय, भार्या. बघा आता भरता, भार्या. भरता म्हणजे पती, भार्या म्हणजे काय, पत्नी. पती पत्नी हे सुद्धा मित्रांनो यमक जुळतात. भरता, भार्या सुद्धा यमक जुळण्यासारखे वाटतात. कांत, कांता हे आहेत मित्रांनो थोडेसे थोडे थोडे कसे आहेत, यमक जुळण्यासारखे शब्द आहेत. नंतर पत्नी म्हणजे काय आहे, बायको आहे. नंतर कांता आहे. कांता म्हणजे पत्नी, बायको म्हणजे पत्नी. आता बायको तर सगळ्यालाच माहिती पाहिजे ना, सगळ्यांना पाहिजे की नाही पाहिजे बायको. पाहिजे तर अभ्यास कर ना बे, बायको पाहिजे ना, अभ्यास कर मग. पत्नी, भार्या, बायको, कांता, दारा, जाया, अबुली, अंबुली. अबुली नाही मित्रांनो, अंबुली आहे. अंबुली, अलावत हे काय आहेत, पत्नीसाठी शब्द आहेत मित्रांनो. अरे लाडाने म्हणायचं एखाद्या दिवशी बायकोला, काहींची लग्नही झालेले असतील याच्यातल्या, बायकोला म्हणायचं अगं तू माझी भार्या आहे, अगं तू माझी बायको आहे. अगं बायको म्हणलेला शब्द असा आवडतो ना बायकोला, खूप आवडतो मित्रांनो. बघा ती मराठीमध्ये एक ठरलं तर मग सिरीज आहे, आणि त्याच्यामध्ये एक अर्जुन नावाचा कॅरेक्टर आहे, तो नायक आहे.
तो फॅमिली समोर सगळ्यांसमोर असं एकदम खुल्या ह्याने सांगून टाकतो, आवाज देतो. आवाज देताना सुद्धा तिचं नाव सायली असतं, ह्याचं नाव अर्जुन असतं. मी दररोज ती सिरियल बघतो मित्रांनो. आणि बघायला पाहिजे रे, अभ्यास करत असताना एन्जॉय सुद्धा केला पाहिजे. तो तिला आवाज देताना सुद्धा असा देतो, बायको कुठे आहेस, असं बायको बोलतो, डायरेक्ट बायको बोलतो सगळ्यांसमोर. बोललं पाहिजे रे, सगळ्यांसमोर लग्न केलंय आपण, चोरी थोडी केलेली आहे. बायकोला बायको म्हणून हाक मारा, तिला सुद्धा आवडेल मित्रांनो. बायकोला खुश करण्यासाठी बायकोचे हे जे शब्द आहेत, या शब्दांनी बायकोला हाक सुद्धा मारत जावा कधी कधी. नाही तर एखाद्या दिवशी तिला म्हणताल जाया, ते म्हणाल हा तुला मला जायचीच वाट बघतोय तू. असं करू नका मित्रांनो, नाहीतर काय 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 करतात, मास्तरने सांगितलं एक आणि करतात तिसरंच. जाया, ती गोष्ट सगळ्यांना माहित असेल बघा. दररोज तो काय करतो, बाहेर जेवण करून येत असतो पती, आणि घरी बायकोने चांगला स्वयंपाक बनवलेला असतो, आणि हा आल्याच्या नंतर म्हणतो मी बाहेरूनच जेवण आलो. ती एकदम असे मूड खराब होऊन जातो तिचा. मग एक दिवस हा कार्यकर्ता काय होतो, मित्रांसोबत जातो आणि कीर्तनामध्ये मित्र नेतात त्याला. मित्राने कीर्तनात नेल्याच्या नंतर हा कीर्तनात ऐकतो. कीर्तनातला बाबा सांगतो की बायकोचं कधी कधी कौतुक करत जावा रे, बायकोने काही स्वयंपाक केला खूप चांगला झाला असं म्हणत जावा. आता हा काय गेला, कीर्तनातून रिटर्न गेला. कीर्तनातून गेल्याच्या नंतर पंगत बसत असते मित्रांनो. ती कीर्तनाच्या अगोदर बसते, काही ठिकाणी कीर्तन झाल्यावर बसते. हा कीर्तनातून गेला आणि घरी तर उपाशी गेला आणि घरी जाऊन जेवायचं म्हणला. मित्रांनो, ज्यांचा काही भरोसा नसतो ना, अशा लोकांना बायको सांभाळून घेत असते. तसंच त्याला त्याची बायको सांभाळून घेत होती पूर्णपणे. तो काय केला, घरी गेला आणि जेवण करायचं म्हणला. बायकोने जेवण दिलं आणि जेवण करता करता त्याला महाराजांचा डायलॉग आठवला. महाराजांनी सांगितलं होतं, बायकोचं कधी कधी कौतुक करत चला, स्वयंपाक छान झाला म्हणत चला, तिला खुशी भेटते. आणि खरं आहे मित्रांनो हे. पण कधी नाही नवसापणातून एकदा तुम्ही म्हणायला गेलात आणि ते म्हणताना सुद्धा त्याचे काय झालं मित्रांनो, तो जेवण करता करता म्हणला, अगं भाजी खूपच छान झाली ग. बायको म्हणते, मुडदा गेला तुमचा. अशी बोटं बिटं मोडून ते बायकांची वेगळी स्टाईल असते मित्रांनो. ती त्या स्टाईलमध्ये बायको म्हणते, मुडदा गेला, मी दररोज एवढं मेहनतीने करते तेव्हा बाहेर जेवून येत असता, बाहेर काहीतरी गिळून येत असता, आणि आज शेजारणीने भाजी दिली तर तुम्हाला ती गोड लागली. तसं मित्रांनो, बायकोला जाया म्हणतात तर ती म्हणून आता कुठे जाऊ बाबा, कुठे जाण्यासारखं ठेवलंय तू, कुठं तर स्वतः आता घेऊन जात नाही. पत्नी म्हणजे काय, जाया, दारा, कांता, अंबुली, अलावत. त्यानंतर पक्षी शब्द आहे मित्रांनो, पक्षी, खग, विहंग, द्विज, अंडज. बघा आता हा पक्षासाठी शब्द आहे, पक्षी, खग, विहंग, द्विज, अंडज. हा आपण खग शब्दासाठी सुद्धा मित्रांनो हे सगळे शब्द पुन्हा एकदा बघितलेली होती. द्विज म्हणजे काय मित्रांनो, तर दोनदा जन्मलेला. आता हा द्विज शब्द अंडज शब्दासाठी सुद्धा वापरला जातो, कारण अंड्याचा जन्म एकदा होत असतो आणि अंड्यातून नंतर त्या पिल्लाचा जन्म एकदा होत असतो. त्यानंतर ब्राह्मणाला सुद्धा द्विज शब्द वापरतात, कारण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये काय होत आहे मित्रांनो, की त्यांच्यामध्ये मुंज केली जाते. पहा, मुंज असते. मुंज करण्याच्या अगोदरचा त्यांचा एक जन्म समजला जातो आणि मुंज झाल्याच्या नंतरचा एक जन्म समजला जातो. म्हणून द्विज शब्द ब्राह्मणाला सुद्धा वापरला जातो. त्याच्यानंतर पान शब्द आहे मित्रांनो. पानाला पर्ण म्हणतात, पत्र म्हणतात, पल्लव म्हणतात, आणि काय म्हणतात मित्रांनो, दल सुद्धा म्हणतात. पानाला दल म्हणतात. हे विशेष वाटेल तुम्हाला, पण लक्षात ठेवा काय जातंय, मलाही विशेष वाटतंय दल म्हणतात. अरे दल कसं म्हणतील, पण आता सांगितलंय नाही ते. आयोगाने उत्तरं दिलेली असली तर आपण 100% खरी म्हणायची. एमपीएससी आयोगातलं उत्तर आहे मित्रांनो, पानाला दल सुद्धा म्हणतात. नंतरचा शब्द आहे पर्वत, गिरी. तुम्हाला आताच सांगितलं, गिरीधर, पर्वत उचलून धरलेला, करंगुळीवरती पर्वत उचलून धरलेला श्रीकृष्णाला गिरीधर म्हणतात. गिरी म्हणजे पर्वत आणि धर म्हणजे धरलेला. जसा पयोधर शब्द आपण बघितला होता, पयोधर म्हणजे काय, पय म्हणजे पाणी आणि पाणी असं उचलून धरलेला पयोधर कोण, ढग. तसा गिरी हा पर्वत. अचल बघा शब्द आहे. तुम्हाला वाटेल आता अचल म्हणजे काय. पहिली गोष्ट, शब्दशः अर्थ बघितला तर जो चालत नाही तो असा अचल. चालतच नाही, जागेवर ठिकाणी एकाच ठिकाणी उभा आहे, त्याच्यामध्ये हालचालच होत नाही, असा अचल. पण मित्रांनो, त्या शब्दशः अर्थाच्या पुढे जाऊन तुम्ही जर शब्दांच्या उदाहरणासाठी शब्द लक्षामध्ये ठेवले, अरुणाचल, अरुण नावाचा अचल, अरुणाचल, अरुण नावाचा पर्वत जो आहे त्याला अरुणाचल म्हणलेला आहे. हिमांचल पर्वत आहे.
मित्रांनो अचल म्हणजे काय आहे, मग त्याच्यामध्ये अचल शब्द आहेत सर्वांमध्ये. शेवटी अचल म्हणजे काय आहे, पर्वत आहे. नंतर शैल शब्द सुद्धा मित्रांनो कशासाठी आहे, पर्वतासाठी वापरला जातो. शैल शब्द मित्रांनो लक्षातच ठेवा. त्याच्यानंतर अद्री, बघा आता हिमाद्री. हिमाद्री कशाला म्हणतात मित्रांनो, हिमालयाला हिमाद्री सुद्धा म्हणतात. अद्री म्हणजे काय आहे, पर्वत. हिम म्हणजे बर्फ, अद्री म्हणजे पर्वत. बर्फाच्छादित पर्वत कोणता, हिमाद्री. नंतर नग सुद्धा कशाला म्हणतात मित्रांनो, पर्वताला म्हणतात. नग म्हणतात हेही लक्षात असू द्या. स्टार करा मित्रांनो याला. हे सगळे शब्द जे आहेत ते लक्षातच असायला पाहिजेत, पण याच्यामध्ये भरपूर शब्द आहेत आपल्या लक्षात आहेत, आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. जे माहित नाही ते पुन्हा पुन्हा पाठ करा, पुन्हा पुन्हा वाचा. ही सगळे शब्द मित्रांनो प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांमधून ऑप्शन मधली प्रश्न मित्रांनो मी ही सगळी काढलेले आहेत, आणि ऑप्शन मधली सर्व शब्द त्यांचे अर्थ तुमच्या समोर एका ठिकाणी मांडलेले आहेत. याच्या पुढेही प्रश्न आले तरी मित्रांनो याच्या बाहेर येणार नाहीत, मी गॅरंटी देतो. त्याच्यानंतर पाय जो शब्द आहे, पाय शब्द, पायाला पद म्हणतात, पायाला पाद म्हणतात. पायातल्या चपला असतात त्याला पादत्राणे म्हणतात मित्रांनो. पादत्राणे नाही बरं का, शब्द बघा लक्षात ठेवा. पादत्राणे वेगळं, पादत्राणे वेगळं आणि पादत्राणे वेगळं. मित्रांनो पाद पद बघा. आता चतुष्पद, चार पायाचा जो असतो त्याला चतुष्पद सुद्धा म्हणता येतं. चतुष्पद सुद्धा म्हणत असतात चार पायाचा. चरण बघा, तुम्हाला तो डायलॉग सर्वांना आठवत असेल ना रे, समोरून आली चालून धरावे तिचे दोन चरण. मित्रांनो कॉमेडीच्या वेळेने आपण जर लक्षात ठेवलं तरच लक्षात राहत असतं, म्हणून ह्या सर्व गोष्टी बोलायची वेळ येते. नाही तर विद्यार्थी तसे तुम्ही सर्व समजदार आहात, याचं कुठेही मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी फक्त तुमच्यासाठी याचा फायदा करून घ्या. अगदी ते डायलॉग आहे मित्रांनो पिक्चर मधला, म्हणून तुम्ही लगेच पिक्चर बघायला जाऊ नका किंवा कॉमेडी बघायला जाऊ नका. तर ते चरण हा शब्द कशासाठी आहे, पायांसाठी आहे. चरण स्पर्श झाला मित्रांनो, साधू संतांचा चरण स्पर्श झाला तर आपली बुद्धी सुधारते. चरण स्पर्श, चरण म्हणजे काय मित्रांनो, मग पाय. त्यानंतर पार्वती, पार्वती मातेसाठी मित्रांनो भरपूर शब्द आहेत. भवानी पार्वती मातेला वापरलेला शब्द आहे. आता हा भवानी म्हणजे पार्वती मातेला वापरलेला शब्द आहे, आणि एखादा माणूस नाही का, म्हणजे आपल्याला आता आपण तसे शब्द वापरणार नाही, पण गावामधले काहीतरी जुने लोक आहेत, ही कुठं चालली ग भवानी, असे शब्द सुद्धा वापरतात. तर मित्रांनो आपलं ते भवानी नाही, ही भवानी म्हणजे काय, पार्वती मातेला भवानी शब्द वापरलेला आहे, उमा शब्द वापरलेला आहे, दुर्गा शब्द वापरलेला आहे. दुर्गा, गौरी, काली, कन्याकुमारी बघा, हा कन्याकुमारी शब्द सुद्धा पार्वती मातेसाठी वापरलेला आहे, हा लक्षामध्ये ठेवा. तर मित्रांनो ही होते आपली शब्द संग्रहाची जी आपली सिरीज आहे, मराठी व्याकरण सिरीज मध्येच आपण शब्द संग्रह सुद्धा घेत आहोत, त्यामधला हा शब्द संग्रहाचा पार्ट होता मित्रांनो. याच्यानंतर आपण पार्वतीच्या नंतर आता पुढची शब्द काही बघणार आहोत, ते पुढच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो त्या अगोदर मला थोडंसं एक 7-8 दिवस बाहेर जायचं आहे, आणि 7-8 दिवस बाहेर जाणार असल्या कारणाने मी 7-8 दिवस तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण आपली जी मागची लेक्चर्स पडलेले आहेत जवळपास मित्रांनो 25 ते 30 व्हिडिओज आपले पडलेले आहेत. त्या 25-30 व्हिडिओज मध्ये मित्रांनो काहीही तुम्ही कमतरता करू नका, पुन्हा पुन्हा रिपीट बघा. त्याने काय होईल मित्रांनो, तुमच्यामध्ये परफेक्शन्स येतील, आणि नंतर पुन्हा तुम्हाला त्याच रिदमने त्याच चालीमध्ये तुम्हाला पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे मित्रांनो. अगदी अर्जंट महत्त्वाचा कार्यक्रम आहे, आणि त्यासाठी मित्रांनो मला गावी जावं लागतंय. एक 7-8 दिवस मी गावाकडे जाणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. लेक्चर आवडला असेल तर मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आता जे बघा मराठी व्याकरणाची जी तयारी करत आहात, मराठी व्याकरणाची मित्रांनो नक्की तयारी करा. जे कंबाईन करत आहेत मित्रांनो, कंबाईन वाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठी व्याकरणाकडे अगदी फोकस करा. कारण मराठी आणि इंग्लिश व्याकरण तुम्ही जाहिरात येण्या अगोदर जर करून घेतलं तर तुम्हाला जाहिरात आल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही जीएसच्या अभ्यासामध्ये लागू शकता, आणि जीएस झाल्याच्या नंतर पुन्हा जीएस आणि मराठी व्याकरण याच्या रिव्हिजन मारू शकता मेन्ससाठी. तुम्हाला मेन्ससाठी मराठी व्याकरण खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅथ रिझनिंग त्याचीही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. अरे काय काय करणार आहात तुम्ही मेन्समध्ये, तुम्ही काय काय करणार आहात, माझा प्रश्न आहे मित्रांनो. मेन्सच्या अभ्यासासाठी तुम्ही प्री दिली, प्रीच्या नंतर मेन्स 1-2 महिन्यावर 3 महिन्यावर काढली, 1.5 महिन्यावर काढली, तर काय करणार आहात तुम्ही. त्याच्यासाठी आतापासून मित्रांनो तयार राहा, कारण ऑलरेडी परीक्षा लेट होत चाललेली आहे, आणि त्याचा कुठेतरी दबाव म्हणून कंबाईनची जी परीक्षा आहे ती लवकर काढण्यात येऊ शकते, आणि त्यासाठी मराठी इंग्लिश व्याकरण सुद्धा तुमचं पक्क पाहिजे.
त्याच्यातला महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो शब्दार्थ आपण तोही चालू केलेला आहे. त्याचबरोबर आपण अनुनासिकापर्यंत अगदी डिटेलमध्ये सुरुवातीपासून बघितलेला आहे. भाषा, भाषेची व्याख्या, लिपी सगळं आपण काय बघितलेलं आहे मित्रांनो, अनुनासिकांपर्यंत बघितलेलं आहे. अनुनासिकावरची प्रश्न आहेत मित्रांनो, ती प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल आणि त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर तोपर्यंत मित्रांनो मी थांबतो. धन्यवाद.